मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो अजित असतो तो विक्रांतला कॉल करतो आणि म्हणतो की विक्रांत दादा तुला काहीतरी सांगायचं आहे. अरे विक्रांत दादा तू लवकर हॉस्पिटलला ये. अरे आपल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे चिकूबद्दल, लवकर ये. चिकूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर आता तो म्हणतो कसं काय काय झालं आणि मी आलोच असं म्हणतो आणि तो आता उर्मिलाला घेऊन यायला निघतो. तर आता इकडं राणी आहे, ती म्हणत असते की मी जाऊन बघू का बाहेर की चिकू बरी आहे की नाही. तर ती बाहेर येते आणि विचारते इंद्राला चिकू बरी आहे का आपली? तर आता ते म्हणतात की नाही ना, चिकू अजून बरी नाही आहे आपली. तर आता लगेच डॉक्टर तिथे येतात आणि डॉक्टर म्हणतात की हे बघा आबासाहेब, मी तुम्हाला एक सांगू इच्छितोय. आबासाहेब, मी तिथे यांना वाचू नाही शकलो, मी चिकूला वाचू नाही शकलो. आय एम सॉरी. तर आता लगेच आबा म्हणतात, हो काय बोलताय तुम्ही? हो हो असं का करताय? आमच्या चिकूला वाचू नाही शकलात. सगळेजण खूप मोठ्याने रडायला लागतात आणि सगळेजण खूप रडतात आणि म्हणतात आमची चिकू, असं कसं घडलं आमच्या चिकूसोबत? आमच्या चिकूला असं कसं काय घडलं? आमच्या चिकूला काय झालं आहे? अहो आमच्या चिकूसोबत असं कसं काय घडून आणलं? आणि खूप मोठ्या-मोठ्याने रडायला लागतात. तर आता ते खूप मोठ्याने रडत असतात. तर आता लगेच त्या डॉक्टर म्हणतात शांत व्हा आणि तिथं जे मालती आहे ती खाली चक्कर येऊन पडते. ती खूप मोठं रडत असते. तर डॉक्टर त्यांना चेक करतात आणि म्हणतात त्यांना काही खाऊ-पिऊ घाला. अहो त्यांना काहीतरी खाऊ घाला आणि गोळ्या औषध व्यवस्थित द्या, कारण की त्यांची तब्येत बरोबर नाही दिसत आहे मला. आणि आता ते म्हणतात चिकूची डेड बॉडी तुम्हाला लवकरच देऊ आम्ही, पण आम्हाला काही सह्या वगैरे हव्या आहेत तुमच्या. सह्या करा तेवढ्या. तर आता लगेच ते आबा ते म्हणतात ठीक आहे करतो आम्ही. तेवढ्यात आता इकडं जो विक्रांत आहे तो येतो आणि तो म्हणतो की तुम्ही सह्या वगैरे कागदपत्र टेन्शन घेऊ नका. मी डॉक्युमेंट सगळं बघून घेतो आबा. असं म्हणतो आणि तो म्हणतो माझ्याकडे द्या डॉक्युमेंट आणून असं म्हणतो आणि आता डॉक्टर येऊन जातात आणि मालतीन त्या खूप सगळेजण रडत असतात आणि राणी म्हणते इंद्र सर तुम्ही नका रडू. अहो मालती आहे ते खचून जातील तुम्ही रडले तर. आणि त्यांना शांत करत असते. तर आता इकडं डॉक्टर आतमध्ये जातात आणि चिकूची डेड बॉडी घेऊन बाहेर येतात आणि त्यांना दाखवतात. त्यांना म्हणतात ही घ्या डेड बॉडी. तर आता घेतात ते आणि सगळेजण चिकूची डेड बॉडी बघून खूप मोठ्या-मोठ्याने रडायला लागतात आणि खूप रडत असतात. तर आता सगळेजण म्हणतात, "चिकू उठ ना गं." तर आता इंद्र म्हणतो, "चिकू उठ ना गं चिकू, का उठत नाही आहे तू?" तर आता सगळेजण खूपच रडतात. तर आता इकडं इंद्र जो असतो तो घरी येतो आणि घरी आल्यावरती आता तो खूप एकटाच रूममध्ये रडत असतो. हात आदळतो भिंतीला, खूप रडतो. "माझे चिकू मला दिसणार नाही का परत? माझ्या चिकूसोबत मी किती मस्ती केली." असं म्हणतो. तिथे राणी येते आणि म्हणते की "इंद्र सर काय करताय तुम्ही? अहो असं का करताय? स्वतःला का त्रास करून घेताय? अहो चिकूला पण आवडणार नाही तुम्ही स्वतःला त्रास करून घेतलेला." तर इंद्र लगेच राणीला मिठी मारतो आणि खूप रडायला लागतो आणि म्हणतो की "राणी तुला माहिती होतं ना गं चिकू कशी म्हणली होती. चिकूने तिच्या प्रेमाबद्दल फक्त आपल्याला सांगितलं होतं. कुणाला सांगितलं पण नव्हतं. तिचं आपल्यावरती किती प्रेम होतं, किती जीव होता. आपल्यासोबत मैत्री केली. तोडायची नाही म्हणे मैत्री कधी." अगं त्या मल्हारला जर सांगितलं त्याला किती त्रास होईल. अगं चिकू असं का सोडून गेलीस गं मध्येच आम्हाला? इंद्र म्हणतो, "अहो तुम्हाला माहिती का राणी, खूप आठवणी आमच्या जुन्या. अहो ती कधीच आई-बाबाचं बोट धरत नव्हती. ती फक्त माझं बोट धरायची आणि ते पण घरी येईपर्यंत सोडत नसं. कारण की तिचा फक्त माझ्यावरती खूप विश्वास होता." असं म्हणायची आणि ती मला आता कुठं दिसणार नाही. मला किती वाईट वाटते माहिती का? तर राणी म्हणते की "हे बघा इंद्र सर तुम्हाला सांगू का, तुम्हाला यायच्या आधी हॉस्पिटलमध्ये चिकू मला सांगत होती लग्नामध्ये कोणती साडी घालणार आहे, काय करणार आहे, काय नाही करणार ती, कशी एंट्री करणार आहे, सगळं सांगत होती. इतकी सांगत होती ना मला का बस. अहो काय सांगू तुम्हाला इंद्र सर. आणि त्याच्यानंतर लगेच कळलं चिकू मला सोडून गेली. मला किती वाईट वाटलं असेल. मला किती त्रास होतोय माहिती का इंद्र सर." असं म्हणते. तर आता बाहेर आबा ते बसलेले असतात. त्यांची काय मित्रमंडळी सगळे आलेले असतात आणि म्हणतात, "आबासाहेब रडू नका." आबा म्हणतात की "मी चिकूचं लग्न लावून देणार होतो चिकूचं. माझ्या चिकूचं लग्न लावून देणार होतो तिच्या आवडीचं वर शोधून आणि ती जिथं म्हणेल तिथं लग्न करून देणार होतो चिकूचं माझ्या. असं का सोडून गेली मध्येच चिकू? अगं तुझ्या लग्नाचा विचार माझ्या डोक्यामध्ये आला होता गं." तर आता ते आबाला सगळेजण शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तर इकडं त्यांच्या घरी पोलीस येतात. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.